जबरदस्त पोईसर प्रीमियर लीग साठी ज्यांचं योगदान आहे, त्याचप्रमाणे मलटणपाडासाठी देखील आणि खूप चांगल्या खेळाडूंचा एक मार्गदर्शक, एक समाजसेवक म्हणून देखील ज्यांचं योगदान आहे असे विजय तिवारी यांचा संघ आपण पाहतोय. विजय तिवारी 11 आकाश आल्वे, पहिला चेंडू आकाशचा, पहिला चेंडू या ठिकाणी मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न समोरच्या दिशेला, पहिला चेंडू डॉट पॉवर प्लेचं षटक आहे. विजय तिवारी 11 संघाचा एक आयकॉन खेळाडू म्हणून नेहमीच आपण या खेळाडूकडे पाहतो, म्हणजे आकाश आल्वे सज्ज होतोय. राईट मोर द विकेट, राऊंड द विकेट आहे. आता मात्र या चेंडूला खेळून काढलेला आहे आणि चेंडू निश्चितपणे जाणार आर पार, चेंडू सीमा पार. आता येतोय उत्तुंग षटकार, 2 चेंडू, धावसंख्या 6. मॅच इज ऑन. अप्रतिम सुरुवात. टप्पा पडल्यानंतर ऑफस्टंपच्या बाहेरचा चेंडू, आपल्या आवडत्या शैलीमध्ये खेळलेला फटका, विवेक भंडारी. चेंडू काऊ कर्णच्या डोक्यावरून उत्तुंग षटकार. सर्व खेळाडूंना विनंती आहे, जेवणाची व्यवस्था सुरू झालेली आहे, त्या ठिकाणी जाऊन तुम्ही जेवण आपलं घेऊ शकता. आता ओव्हर द विकेट येतोय आकाश. हा देखील चेंडू समोरच्या दिशेला आपण बघतोय. जोपर्यंत चेंडू फेक येते, मात्र खूप लांब चेंडू ज्या पद्धतीने आपण पाहिलं तर टप्पा आणि स्टंपच्या मध्ये खूप मोठा डिफरन्स आपण पाहिला, फरक. आणि एका धावेने धावसंख्या पुढे सरकते. 3 बॉल 7 स्ट्राईकला ग्लेन मैती उर्फ कोळ्या सज्ज होतोय. पहिल्या पॉवर प्लेच्या अजूनही 3 चेंडू शिल्लक. विजय तिवारी यांचा संघ आपण खेळताना पाहतोय. महादेव बॉईज आणि साईशा 11 तयार राहा. आपण देखील इथे आलात ती नोंद द्यायची. महादेव बॉईज, साईशा 11. फुलटॉस आणि फुलटॉस चेंडूवर आर पार. हा देखील चेंडू उत्तुंग षटकार. आमचे महाराष्ट्र सुरक्षा बलाचे अधिकारी यांच्या सेवेला चेंडू. हीच ओळख आहे बंदर बाखाडी या संघाची. मात्र विजय तिवारी 11 संघाला देखील योग्य टप्प्यावर गोलंदाजी करावी लागेल, कारण समोर देखील तितकाच घातक संघ आहे बंदर बाखाडी 11. पुढचा चेंडू आकाशचा, हा देखील चकून जातोय. लेमन कट, रुबी कट, फ्रेंच कट. 1 धाव पूर्ण होते आणि एका धावेने धावसंख्या पुढे सरकते. एकूण धावसंख्या 14. शेवटचा चेंडू शिल्लक. पहिला चेंडू डॉट, दुसऱ्या चेंडूवर षटकार, सिंगल, षटकार, सिंगल. 6-1, 6-1. आखिरी गेंद इस पहले पावर प्ले की. आकाश गेंदबाजी कर रहे हैं. ओवर द विकेट आकाश की गेंद, बहुत ही बाहर गेंद और अंपायर का इशारा वाइड. देखिए पहले देख लिया था, पढ़ लिया था, विवेक ने पहिलं ओळखलं, पाहिलं की चेंडू जास्त बाहेर आहे, थोडंसं थांबला. त्या दरम्यान पंचांचा इशारा येतोय वाईड अवांतर धाव. आकाश शाल्वे याचा पुढचा चेंडू. आता मात्र समोरच्या इशाला कव्हरला, व्हॉट अ शॉट. खेळाडू त्या ठिकाणी येतोय, मात्र चेंडू सीमा पार. अजून एक सुंदर फटका आणि या चौकाराने पहिल्या ओव्हर नंतर धावसंख्या 19. एक सुंदर अशी स्टार्ट, ड्रीम स्टार्ट बंदर पाखाडी 11. ये एक बॉटल भी होता. छोटा मुलाचा कबड्डी. बॉलर कोण आहे? बॉलर ग्लेनला कोणती पाहिजे होती? ग्लेनला पाहिजे ती, याच्यामध्ये नाही. त्याला बोललो कागदाची दे, त्याने कागदाची बँडेज बघ कुठली दिली, काय बोलणार. ती परत जाऊ घेऊन जा ना, देईल तो. मग व्हिडिओ कॉल कर मला, मी सांगतो. दूसरी ओवर की पहली गेंद, सामने खेला हुआ स्ट्रोक, जब तक कि खिलाड़ी यहाँ पर फील्ड करे 1 रन. अक्षय के बाद अब नए गेंदबाज, आकाश के बाद अक्षय आए हैं.
आमच्यावर मोठी जबाबदारी राहील, कारण ज्या प्रकारची सुरुवात दिलेली आहे विजय तिवारी 11 संघाला, नक्कीच खूप चांगल्या टप्प्यावर गोलंदाजी करावी लागेल. पुढचा चेंडू फुल टॉस समोरच्या दिशेला, खेळाडू त्या ठिकाणी आहे आणि झेल बाद, पहिला गडी बाद होतोय. विजय तिवारी संघाला मिळणारा पहिलं यश, पहिला धक्का. बंदर पाखाडी संघाला फुल टॉस चेंडू समोरच्या दिशेला मारण्याचा प्रयत्न होता. सगळे एकत्र टाकतायत, सगळे एकत्र टाक. मला व्हिडिओ कॉल कर. बंदर पाखाडीचा एक्स्ट्रा प्लेअर कंपल्सरी या. बॅट्समनचं नाव रॉस वैती, ग्लेनचे चिरंजीव आहेत. आपण या अगोदर बिपिन जटाके आणि मननला पाहिलेलं आहे, मात्र आता आपण रॉशला आणि ग्लेनला, पिता पुत्र दोघंही एका स्पर्धेमध्ये खेळत असताना. अटल खेल महोत्सव 2024, धावसंख्या 20 वर पहिला गडी बाद झालाय. 1.2. व्हिडिओ कॉल कर मला, व्हिडिओ कॉल कर, मी सांगतो काय. स्ट्राईकला रॉश, डावखुरा फलंदाज आहे. वडील राईट हँड बॅट्समन आहेत, जसं आपण नेहमीच पाहतो क्रिकेटमध्ये. सुनील गावस्कर राईटी होते, राईट हँड बॅट्समन, आणि रोहन गावस्कर लेफ्ट हँड बॅट्समन होते. सचिन तेंडुलकर राईट हँड बॅट्समन आणि अर्जुन तेंडुलकर लेफ्ट हँड. रॉश तयार, गोलंदाजीसाठी अक्षय, राऊंड विकेट अक्षयचा, आणि हा चेंडू या ठिकाणी ऑन साईडला खेळलेला आहे. एक धाव पूर्ण केले, एका धावेने धावसंख्या आणि पुढे सरकते ती म्हणजे 21 for 1. साईशा 11, महादेव बॉईज या दोन्ही संघांनी देखील तयार राहायचंय. यानंतर पुढील सामना आपला राहिल्याची नोंद घ्या. क्षेत्ररक्षण थोडासा बदल केला जातोय. पहिल्या षटकामध्ये आकाश आल्वेच्या आपण पाहिलं ज्या प्रकारे 19 धावसंख्या, आणि आता दुसरं आपल्याला पाहायला मिळतंय षटक जे अक्षय या ठिकाणी हाताळतोय. स्ट्राईकला ग्लेन वैती उर्फ कोळ्या, टेनिस क्रिकेटमधला दिग्गज खेळाडू, आणि समोरच्या दिशेला मारण्याचा प्रयत्न. चेंडू जातोय तो म्हणजे शॉर्ट मिड विकेटला. आकाश जोपर्यंत फील्ड करतोय, एका धावेने धावसंख्येत भर पडते, धावसंख्या 2 पोहोचते, ती म्हणजेच 22. दुसरं षटक मार्गस्थ. 5 षटकांचा सामना आहे. अजून या संघामध्ये कित्येक असे खेळाडू आपण पाहतोय जे या संघाचं, बंदर पाखाडी संघाचं प्रतिनिधित्व करणारे. प्रणय कोळी, अभि, समीर यांना देखील आपण ऍक्शन मध्ये पाहू शकता. ज्या प्रकारचा बंदर पाखाडीचा संघ नेहमीच गाव टू गाव क्रिकेट, ग्रामीण क्रिकेटमध्ये तोच संघ त्यांचा ओपन क्रिकेटमध्ये देखील सध्या खेळताना आपण पाहतो. एक चांगली निश्चितच टीम म्हणून तयार झालेला संघ आहे. पुढचा चेंडू अक्षयचा, फुल टॉस. आता मात्र या चेंडूला खेळून काढण्याचा प्रयत्न होता, मात्र बॅटच्या कडेला लागून चेंडू बॅकवर्ड पॉइंटला. एक धाव, धावसंख्या 23. ही ओव्हर खूप छान गोलंदाजी केली अक्षयने. अचूक टप्पा, अचूक दिशा, योग्य नियंत्रण, कंट्रोल गोलंदाजी. विजय तिवारी 11 की अगर बात किए तो बहुत ही बढ़िया गेंदबाजी यहाँ पर इस ओवर में नजर आ रही है. जिस तरह की गेंदबाजी वो कर रहे हैं, और पहले ओवर में 19 रन आने के बाद अच्छा कमबैक विजय तिवारी 11 टीम की ओर से गेंदबाज यहाँ पर कर रहे हैं. अगली गेंद अक्षय ओवर द विकेट, और इस गेंद को खेलना चाहते थे ऑन साइड पर, लेकिन गेंद जब तक कि वहां पर सामने खेला हुआ स्ट्रोक, देखिए खेलना चाहते थे मिड विकेट स्क्वायर लेग की तरफ, लेकिन गेंद गई सामने. जिस तरह की फॉलो थ्रू गेंदबाज का था, और रन संख्या 24 2 ओवर के समाप्ति के बाद. अभी भी 3 ओवर का खेल बाकी है. 3 ओवर में लगभग और 30-35 रन. कल इस टूर्नामेंट का सर्वाधिक स्कोर 57 बना था, और अब तक 40, 45, 48, क्योंकि हमेशा अगर देखा जाए तो सीमेंट के विकेट पर बल्लेबाजी करने का अनुभव इन सभी खिलाड़ियों के पास, और जब मिट्टी की गेंदें, मिट्टी की पिच आती है, तो मिट्टी में निश्चित तौर पर वो गेंदबाज सक्षम होते हैं जिनके पास वो अच्छा वेरिएशन हो. स्पिन गेंदबाज, कल भी हमने गेंद देखा था, जब कटर गेंदबाजी हो रही थी तब बल्लेबाज उस गेंद को भाप नहीं पढ़ नहीं रहे थे, और वही गलती हो रही थी. और एक अच्छा योगदान इस पिच क्यूरेटर राम सावंत, इनके माध्यम से जिस तरह से सभी बल्लेबाज गेंदबाज इन्हें मौका मिल रहा है.
पहली गेंद जिस गेंद को पुल करने के लिए, लेकिन जिस तरह से अपेक्षा कर रहे थे बल्लेबाज की वो बाउंस बने, वो नहीं बन पाया। रन संख्या स्कोर आगे बढ़ता हुआ 25 प्रति गेंदबाजी के लिए। दोनों टीमें अगर देखा जाए तो पोइसर और चारकोप, तो कांदिवली की दोनों टीमें हैं। एक टीम में पोइसर के खिलाड़ी हम देख रहे हैं, पोइसर हो महावीर नगर, एक तरफ चारकोप के खिलाड़ी हो बंदर पाखाड़ी, चारकोप, सह्याद्री नगर। तो कांदिवली की दोनों टीमें आमने सामने हम देख रहे हैं। गेंदबाजी के लिए तैयार प्रतीक, राइट हैंड ऑफ द विकेट, प्रतीक की गेंद पटकी हुई गेंद, फिर एक बार यहाँ पर एक रन मिलता हुआ, एक रन के साथ स्कोर आगे बढ़ेगा। अब 26, 4 गेंदें अभी भी शेष। आक्रमण करने की जरूरत ग्लेन वही थी उर्फ कोड़ा यहाँ पर स्ट्राइक पर। पहले ओवर में 19 रन आए थे, दूसरे ओवर में अगर देखा जाए तो रन आए थे केवल 5 रन, जहां से अक्षय ने अच्छी गेंदबाजी की थी। और अब तीसरी ओवर लेकर प्रतीक, पुल करने की कोशिश, गेंद डॉट, अच्छी गेंदबाजी प्रतीक द्वारा। बल्लेबाज को कोई मौका नहीं दे रहे, जिस तरह की कोशिश प्रयास वो कर रहे हैं। और इनके पास भी क्षमता है, वही खिलाड़ी जिन्होंने मैन ऑफ द सीरीज का पुरस्कार लिया था, इन्हें हम देख रहे हैं बल्लेबाजी के लिए। ग्लेन वही थी, अगली गेंद प्रतीक की, और यह मौका राइट इन द स्लॉट, रेंज में रडार में गेंद थी, पाले में 6 रन, रन संख्या 32। अभी भी 2 गेंदें शेष। इसी बल्लेबाजी के लिए वो जाने जाते हैं। 2015-16 का साल सुप्रीमो ट्रॉफी अंतिम फाइनल मुकाबला जिया 11 बनाम सैंडी एसपी विजय दुर्ग 11। 18 गेंदे 51 की जरूरत थी। एक अच्छी साझेदारी बनाई थी दोनों ने, ऋषि वैद्य, और इसी बल्लेबाज को मैन ऑफ द सीरीज मिला था, 4 व्हीलर गाड़ी। और यह मौका था, बिल्कुल मौका था। विकेट कीपर निश्चित तौर पर अपने आप पर नाराज, लेकिन अंपायर का इशारा तो बाय है, तो मौका नहीं, इस तरह से देख रहे हम। अच्छे कैमरामैन हमारे इम्तियाज इम्मू, इनके माध्यम से अच्छा कैमरा वर्क, अपडेटर साहिल आरोटे, स्कोरर उद्देश्य, जो सुबह से लेकर शाम से लेकर रात तक ये तीनों हमें योगदान दे रहे हैं। क्रिकेट के माध्यम से, टर्फ क्रिकेट हो, ओरम क्रिकेट हो, स्कोरिंग की जिम्मेदारी संभालते हुए उद्देश्य। शॉर्ट गेंद, इस गेंद को पुल किया, लेकिन खिलाड़ी वहां पर मौजूद जिस गेंद को क्लियर करना चाहते थे, और विकेट का पतन। ओवर की समाप्ति, 3 ओवर की समाप्ति के बाद 33 रन, 33। 2 ओवर का खेल बाकी, और बल्लेबाजी के लिए अब आएंगे प्रणय खोड़ी। मुंबई प्रीमियर लीग हो, ग्रामीण क्रिकेट हो, गांव टू गांव क्रिकेट हो, ओपन का क्रिकेट हो, कुछ ही दिन पहले अगर देखा है तो बिग बैश का आयोजन किया गया था, मीरा भाईंदर चैंपियंस ट्रॉफी, जहां पर AR रॉयल वॉरियर्स के लिए अपना दमखम दिखाया। इसी खिलाड़ी ने नाउस्टा ट्रॉफी नाइट टूर्नामेंट में 3 बॉल में 3 छक्कों की जरूरत थी, और एक अलग कीर्तिमान टेनिस क्रिकेट में हमने देखा, जब रॉयल स्टोनर्स के अगेंस्ट वो 3 छक्के जड़ दिए थे, और मैच में अपने टीम को विजयी बनाया था बंदर पाखाड़ी टीम के लिए। वही प्रणय, मैन फ्रॉम बंदर पाखाड़ी। ग्रामीण क्रिकेट की बात हो तो निश्चित तौर पर ये भी ऐसे खिलाड़ी है जिन्होंने विरार हो, वसई हो, पांजू हो, जूचंद्र नायगा हो, भाईंदर, यहाँ पर गांव टू गांव क्रिकेट हो, घोड़बंदर, जहाँ पर ये क्रिकेट खेलते हैं। और अक्सर बड़ी टूर्नामेंट जहाँ पर रबर बॉल की क्रिकेट हो, जहाँ से इनकी अलग एंट्री होती है, और इन्हें अब देखेंगे हम। लेकिन दूसरी तरफ गेंदबाजी के लिए अक्षय, जिन्होंने पहले ओवर में केवल 5 रन दिए थे, वही गेंदबाज जिन्होंने किफायती वाली गेंदबाजी की थी। तो रन संख्या 33, चौथे ओवर की पहली गेंद अक्षय, और ये देखिए कहां से कहां उड़ाया, हवाई फायर, 6 रन। एंगल को पहले पढ़ लिया था, पहले पढ़ लिया फिर जड़ दिया, 6 रन, 39। बहुत ही बढ़िया बल्लेबाजी, व्हाट अ टाइमिंग। बॉल बॉल पुराना बॉल दीजिए, लवकर फेंका, बॉल गया आतमध्ये, अक्षय बॉल गए। अंपायर के पास पुरानी बॉल जा रही है, तब तक हम देख रहे हैं कि एक्शन रिप्ले किस तरह का था। इस गेंद को ऑफ स्टंप पर थोड़ा शफल किया था, वहां से उस गेंद को, पैर की गेंद को, और सैंडी एसपी के लिए जब जब ये खेले हैं तब तब बड़े बड़े लंबे हिट लगाने वाले लोकप्रिय खिलाड़ी है। जिस तरह की उनकी शारीरिक भाषा है, एक बॉडी लैंग्वेज की बात की, फुल टॉस, लेकिन
ये डिक्लेयर है, अंपायर का इशारा नो है, वेस्ट राइट नो, तो फ्री हिट आएगा। तो 1 रन और नो का 2 रन टोटल आएंगे। 39 और 2 41 41 और फ्री हिट दे घुमा के, ये देखिए अंपायर सोनार सर ने यहाँ पर सुदर्शन चक्र घुमाया है। तो निश्चित तौर पर अब फ्री हिट की गेंद, रन संख्या 41, 20 ओवर की 5 गेंदें बाकी, इसके बाद और एक ओवर। अब तक 57 सर्वाधिक स्कोर है इस टूर्नामेंट का। स्ट्राइक पर हम देख रहे ग्लेन, फ्री हिट की गेंद, और फ्री हिट की गेंद पर भी हवाई फायर, आउट ऑफ द पार्क। पहले हमने महमूद को देखा था, अनुभवी खिलाड़ी, एक लेजेंड क्रिकेटर। अब हम ग्लेन को देख रहे उसी क्षेत्र में, एक लंबा छक्का, 6 रन, रन संख्या 47 47। बॉल दीजिए, कोई वॉलंटियर्स हमारे वहां पर है तो वहां पर तैयार रहे ताकि वो बॉल वहां से वापस आए, जो पीछे भी गेंद गई थी एक। मला पण ते पाण्याची बाटली। के लिए तैयार, अपने व्यक्तिगत 39 रन पर खेल रहे हैं। अगली गेंद अक्षय की, यह भी गेंद, और ये बहुत लंबा, ये पहले से भी लंबा, 90 मीटर दूर, हैट्रिक सिक्सर, 59 इस टूर्नामेंट का सर्वाधिक स्कोर। आपल्या वैयक्तिक 45 धावांवर खेळतोय। या स्पर्धेतलं पहिलं अर्धशतक होणार का? या अगोदर पोयस जिमखान्याच्या मैदानावर लायन्स क्लबच्या स्पर्धेमध्ये 25 चेंडूमध्ये 110 धावा केल्या होत्या आणि त्यामध्ये 13 षटकार होते, 4 चौकार होते। तोच फलंदाज पुन्हा एकदा एक जुन्या आठवणींना उजाळा देताना, 4 बॉल 4 षटकार, कारण 1 बॉल नो होता। त्या फ्रीट वर देखील षटकार आला। धाव संख्या 59, जबरदस्त बॅटिंग, गोलंदाज सज्ज होता अक्षय। पुढचा चेंडू, या देखील चेंडूवर षटकार, 5 बॉल 5 षटकार। या अगोदर याच मैदानावर 2 वर्षापूर्वी पोलार्डचा रेकॉर्ड होता, 5 बॉलला 5। त्या अगोदर मिड डेच्या स्पर्धेमध्ये याच मैदानावर बंड्या बॉईज साठी आपण पापेला पाहिलं, नरेश चावलाने 6 बॉलला 6 षटकार खेचले। विक्रम होणार का? ही जर बॅटिंग तुम्हाला आवडली असेल तर एकदा ग्लेन वैतीसाठी जोरदार टाळ्या होऊ द्या। शुभेच्छा देऊया शेवटच्या षटकारासाठी। अक्षय हाच गोलंदाज ज्याने 5 धावांचं षटक टाकलं होतं। विजय तिवारी 11 साठी निश्चितपणे थोडीशी चिंता गोष्ट आपण पाहतोय। राऊंड द विकेट, पुन्हा एकदा पुढचा चेंडू अक्षयचा, आणि ओ मिस झालेला आहे। नाही तर हा अजून एक रेकॉर्ड झाला असता। मात्र 5 बॉलला 5 साठी पुन्हा एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या। स्वतःच्या वैयक्तिक 51 धावा झालेल्या आहेत, अर्धशतक पूर्ण झालेलं आहे। सर्व प्रेक्षकांना विनंती करतोय, एकदा जोरदार टाळ्यांचा गजर करूया। व्हॉट अ बॅटिंग, कमाल की बल्लेबाजी, खूबसूरत, शानदार, अद्भुत, अविश्वसनीय। आपण नेहमीच म्हणतो युअर फॉर्म इज टेम्पररी बट युअर क्लास इज परमनंट, अँड द क्लासी प्लेयर। या अगोदर आपण महमूदला पाहिलं अनुभव, आणि आता ग्लेन वैतीला अनुभव। उत्तर मुंबईचं क्रिकेट काय, या अगोदरच भाष्य मी सकाळच्या सत्रामध्ये गणेश बारे सर ज्यावेळेस म्हटलं उत्तर मुंबई प्रीमियर लीग होईल, कित्येक खेळाडू आहेत, यांना घेण्यासाठी वेगवेगळे ओनर तयार होतील। गणेश बारे सर काल पहिला सामना जो झाला साई माऊली विरुद्ध, आपण जर पाहिलं तर किंग्सफोर्ड, त्यामध्ये प्रशांत कोरगावकर याने वरळीच्या स्पर्धेमध्ये देखील ते करण्यात आलं होतं, ज्यावेळेस त्याने 6 बॉलला 6 षटकार खेचले होते। पुढचा चेंडू स्लोवर 1 चेंडू, टप्पा पडल्याने थोडासा बाहेर जाणारा सोनूला आपण पाहत आहोत, जो सोनू या ठिकाणी गोलंदाजी करत आहे। शेवटचा निर्णायक षटक, अजूनही 5 चेंडू शिल्लक आहेत। प्रणय कोळी अजूनही बॅटिंगला आलेला नाही स्ट्राईकवर। जी बॅटिंग करतोय तो म्हणजेच ग्लेन, 52 धावांवर 17 चेंडूमध्ये।
पुढचा चेंडू सोनूचा, हा देखील चेंडू मिस टाइम होतोय, मात्र चेंडू आता डीपला. खेळाडू आहे जो क्षेत्ररक्षण करत आहे, त्याचं नाव आहे निलेश तार. वेगवेगळ्या नावाने नामकरण देखील खेळाडूंचं आहे, प्रसिद्ध आहे तो देखील, ज्या प्रकारची शरीरयष्टी आहे त्याची. पुढचा चेंडू प्रणयसाठी, आणि प्रणय कुठे थांबणार आहे बघा, अजून लांब लचक षटकार. मला वाटतं त्या दुसऱ्या प्रेक्षक बघा, गणेश बारे सर, बबन दादा, प्रेक्षक समोरच्या बिल्डिंग वरचे देखील प्रेक्षक बघत आहेत. हात दाखवा प्रेक्षकांनी, तुमचं देखील हार्दिक स्वागत. ते बघा प्रेक्षक. कैमरामैन इमू वहां पर कवर कीजिए आप, वो दर्शक देखिए बिल्डिंग से पूरी तरह से क्रिकेट का एंजॉय कर रहे हैं जो दर्शक वहां पर बिल्डिंग पर है. मेरी क्रिसमस आपको, नए साल की हार्दिक शुभकामनाएं. थैंक यू, बहुत बढ़िया, धन्यवाद सभी हमारे इस दर्शकों का. उनकी तरफ गेंद 6 रन के लिए, 73 रन टूर्नामेंट का सर्वाधिक स्कोर बन चुका है. अगली गेंद और हेलीकॉप्टर आउट ऑफ द पार, मस्तक पर दस्तक, 6 रन, 79. यहां पर तालियों की गूंज, वहां पर टेरेस पर दर्शक भी तालियों की गूंज, वहां पर ये देखिए दर्शक वहां पर देख रहे हैं, एंजॉय कर रहे हैं. 79. विजय तिवारी 11 बनाम बंदर पखाड़ी 11. सुबह के सत्र में मैंने कहा था कि ये टीम अभी भी बाकी है. अगली गेंद, ये भी गेंद को हेलीकॉप्टर खेलने की कोशिश, लेकिन जब तक कि वहां पर खिलाड़ी फील्ड करे, 1 रन मुकम्मल, 1 रन का इजाफा, रन संख्या 80. आखिरी गेंद बाकी, अपने व्यक्तिगत 3 बॉल पर 13 पर खेल रहे हैं प्रणय, और 18 गेंदे 53 पर ग्लेन वैती. टूर्नामेंट का पहला मिडन हाफ सेंचुरी. ओवर 1 गेंद खेलने की कोशिश थी, लेकिन देखेंगे जिस तरह से अंपायर का इशारा लीग बाय, तो 19 गेंदों में 53 पर नाबाद पारी ग्लेन. धाव संख्या 81-82 धावांची गरज सामना जिंकण्यासाठी. एक तुफानी खेळी, जबरदस्त बॅटिंग केलेली आहे. राजू पंडित स्वतः त्यांना भेटायला जात आहेत, त्यांना घेऊन येत आहेत, काय बॅटिंग केली. चला एकदा जोरदार टाळ्या होत्या ग्लेन वैतीसाठी. 19 चेंडू 53 धावांची तुफानी खेळी, 82 धावांचं लक्ष दिलंय. विजय तिवारी 11 साठी, अक्षय आकाश. बघा मॅच मध्ये 83 झाले, 82 जरी करायचे असले तरी तर तुम्हाला देखील ती शारीरिक परिभाषा दाखवावी लागेल. आकाश आल्वेकडे ते शस्त्र आहे, निलेश खेळू शकतो. जबरदस्त बॅटिंग आपण पाहतोय प्रणयची, त्याचप्रमाणे आपण पाहिलं तर ज्या प्रकारे ग्लेन वैतीने केलेलं आहे, आणि धावसंख्या पुढे सरकते. ज्या प्रकारे 81 धावा आणि 82 धावांचं लक्ष आहे. एक छोटासा ब्रेक घेऊया, त्या दरम्यान मी विनंती करतोय, महादेव बॉईज साईशा 11, आपण टॉस साठी यायचंय.
कॅप मध्ये प्रतीक, तर ऑरेंज ग्लोव्ह घालून आहे तो म्हणजे सुरू. स्ट्राईकला प्रतीक आहे. ओ ओ देवा, या बसा, ते बसा तर खरं, या बसा तर खरं, बसा तर खरं, घेऊन बसा, मी कॉमेंट्री करतो. थँक्यू. स्टार्ट करा. गोलंदाज प्रणय कोळी, मॅन फ्रॉम बंदर पाखाडी. स्टेशन टू स्टेशन क्रिकेट आहे, लक्षात ठेवा. उत्तर मुंबई, मालड ते दहिसर या परिसरातील एक वेगळा लॉट 8 संघांचा आपण प्रयत्न करणारच. कारण जे 32 संघ खेळत आहेत, ज्या प्रकारे कित्येक संघ वेटिंगला आहेत, लवकरच तुम्हाला ते कळवलं जाईल. याची देखील नोंद आम्ही जे संघ आहेत त्यांना करण्यात येते, कारण अजूनही ऑफिशियली तो लॉट तयार झालेला नाहीये. येस और नो आज संध्याकाळपर्यंत कळेल कोणत्या टीम खेळणार आहेत. एक्स्ट्रा ज्या आलेल्या आहेत बॉक्स क्रिकेटच्या देखील. गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होतो. राऊंड द विकेट, पहिला चेंडू प्रतीक साठी, प्रणय कोळी. आणि पहिला चेंडू समोरच्या दिशेला आपण पाहतोय, क्षेत्ररक्षण करण्यासाठी येतोय. मिड ऑफचा खेळाडू, मिड ऑनला आहे, मग करा शुभम आहे, ज्याने रबर बॉल क्रिकेट स्पर्धेमध्ये यावर्षी नॉर्स्टार ट्रॉफीमध्ये खूप सुंदर अशी गोलंदाजी केली. एका बाजूला आपण पाहत आहोत ते म्हणजेच अभि आहे, पॉइंटला अजिंक्य धुमाळ. एक स्लीप मध्ये आपण खेळाडू पाहतोय तो म्हणजे समीर. पुढचा चेंडू सोनू, फुलटॉस, व्हाट अ शॉट, कडक, 6 धावा, मॅच इज ऑन. 2 चेंडू, धाव संख्या 6. प्रतीक आणि सोनू या दोघांनाही कॅल्क्युलेशन करावं लागेल. याच मैदानावर 92 धावांचा 2 वर्षापूर्वी रेकॉर्ड तुटलेला आहे. 82 धावांचं लक्ष आहे. आणि विजय तिवारी 11, जबरदस्त सुरुवात जी अपेक्षा करत होतो आपण विजय तिवारी यांच्या माध्यमातून देखील अशा प्रकारे योगदान स्टार्ट आपण पाहत आहोत. मी विनंती करेन या ठिकाणी मिलिंदला की जेवढे या ठिकाणी खुर्ची घेऊन इथे आहेत ते पुढे घ्या. ते बघा कार्पेटवर जेवढे आहेत ते पुढे व्हा. तुम्ही खुर्ची घेऊन कार्पेटवर बसू नका, पुढे व्हा. थँक्यू. 2 चेंडू, धाव संख्या 7. धावांची गरज आहे जिंकण्यासाठी. 82चा लक्ष पाठलाग करायचा आहे. आणि खेळाडू बाद होतोय. या ठिकाणी व्यासपीठावर पेडणेकर साहेबांचं आगमन झालेलं आहे. त्यांचं आम्ही हार्दिक स्वागत करतोय. पेडणेकर साहेब, सुरुवातीला सामना विजय तिवारी 11 विरुद्ध बंदर पाखाडी 11. पहिल्या गडी बाद होतोय आणि बाद होणारा खेळाडू सोनू. आणि आता मोठी जबाबदारी आकाश आल्वे या खेळाडूवर. विजय तिवारी 11 ने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. आमंत्रित केलं बंदर पाखाडी संघाला, ज्या संघाने 81 धावांचा डोंगर उभा केलेला आहे. नमन को भी हम देखेंगे. महादेव बॉयज जब साइशा 11 के अगेंस्ट नमन खेलेंगे. मंटी तो बल्लेबाजी के लिए आ रहे आकाश. इस ओवर की अभी भी 3 गेंदें शेष. देखिए ये भी आक्रामक बल्लेबाज है. जिस तरह से ग्लेन ने, महादेव बॉयज ने टॉस जीता और फील्डिंग करने का निर्णय लिया है. कप्तान सागर और साइशा 11 आप तैयार रहे, क्योंकि आपको पहले बल्लेबाजी के लिए अंदर आना है. गेंदबाजी के लिए तैयार. राउंड द विकेट, आकाश के लिए अगेन स्लोवर वन, सामने खेला हुआ स्ट्रोक, व्हाट अ कैच. लेकिन कमाल का कैच राज द्वारा सेकेंड अटेम्प्ट में. अब एक्शन रिप्ले. यस, कैमरामैन खाना खा रहे तो निश्चित तौर पर थोड़ा सा ये देख रहे, लेकिन कमाल का कैच. ग्लेन वैती के सुपुत्र है चिरंजीव. एक ही मैच में हम 2 ऐसे खिलाड़ी देख रहे हैं.
और 2 विकेट लगातार यहाँ पर हम देख रहे हैं। हैट्रिक का मौका ये आज टूर्नामेंट में कल से हम तीसरी बार देख रहे हैं। और प्रणय तैयार, ओ अच्छी गेंद, लेग कटर, टप्पा गिरने के बाद पूरे एंगल बदलती हुई पहला ओवर चल रहा है जहां पर रन संख्या 7। देखिए पहले गेंद पर छक्का जड़ दिया था और उसके बाद अच्छा कमबैक किया। कुछ ही दिन पहले बिग बैश चैंपियंस ट्रॉफी जो मीरा भाईंदर चैंपियंस ट्रॉफी हुई, जहां पर आइकॉन खिलाड़ी के तौर पर एआर स्पोर्ट्स रॉयल वॉरियर्स के लिए ये भी उस टीम से खेल रहे थे प्रणय। अगली गेंद, ओ बच गए, बाल बाल बचे। फुलर लेन गेंद थी, फुल टॉस थी, लोग फुल टॉस को कन्वर्ट नहीं कर पाए। पहले ओवर की समाप्ति, रन संख्या 7 रन 2 विकेट के नुकसान पर। विजय तिवारी 11 बनाम ये मुकाबला बंदर पाखाड़ी 11। गेंदबाजी के लिए अब आएंगे अनिकेत महाडिक। राजोया जी आपका भी हार्दिक स्वागत। देखिए जो खिलाड़ी यहाँ पर दर्शक आए हैं, आप सभी से निवेदन एवं गुजारिश करना चाहूंगा, राइट साइड पर जो हमारे कैमरामैन है, ब्लू जो डगआउट है खिलाड़ियों के लिए, राइट दाहिनी तरफ जो टेंट लगे हुए 4, वहां पर आपकी खाने की लंच की प्रबंध व्यवस्था की गई है। सभी खिलाड़ी आप वहां जाकर आपका खाना ले सकते हो, लंच की व्यवस्था है। लेकिन आपसे निवेदन यही करना चाहूंगा प्यार से कि आपने जो सभी ने जो गाड़ियां ट्रैक पर खड़ी की है वो कॉर्नर पर पार्क कीजिए, क्योंकि ट्रॅक पर कोई किसी को परमिशन नाही आहे। सर्वांना विनंती राहील, आपल्या जेवणाची व्यवस्था कोपऱ्यामध्ये त्या ठिकाणी करण्यात आलेली आहे। सर्व खेळाडूंनी नोंद घ्या। अनिकेत महाडिक पहिला चेंडू क्लीन बोल्ड, वाटतं लागलं की काय नाही। टप्पा पडल्यानंतर यंदा कर्तव्य पूर्ण झालेलं आहे 22 डिसेंबरला। अनिकेत महाडिक, काल आम्ही शोधत होतो अनिकेत कुठे आहे, गेला विणू कुठे, मात्र किंग स्पोर्ट चारकोप कडून जेव्हा पाहिलं, मला वाटतं फिड्डो देखील आलेला, फिड्डो बसलेला आहे। फिड्डो आपलं हार्दिक स्वागत। रायझिंग सन साठी देखील खेळलेला आहे, वेगवेगळ्या संघांसाठी याने प्रतिनिधित्व केलं। एक उत्कृष्ट अष्टपैलू खेळाडू। अजिंक्य धुमाळ कटरला आपण पाहतोय, जो शॉर्ट कव्हर पॉइंटला आहे। पॉइंटला समीर आहे, एक्स्ट्रा कव्हरला अवी आहे। रॉशला आपण पाहतो फिल्डिंग करत असताना। विकेट कीपर स्वतः, त्याचे वडील, पिता आणि प्रतीक, एक ज्याच्याकडनं खूप अपेक्षा होती, तो प्रतीक बाद झालेला आहे। आकाश बाद झालेला आहे आणि तो मोठी जबाबदारी राहील अक्षयवर। न्यू बॅटर अक्षय आहे ना, अक्षय आहे ना, अक्षय अक्षय आणि स्ट्राइकला आपण अक्षय बरोबर पाहतोय, ज्याचं नाव आहे, जो फलंदाज, बैटर नेम, बैटर का नाम क्या, नॉन स्ट्राइकर यश पटेल। नॉन स्ट्राइकला यश, स्ट्राइकला अक्षय, राईट ऑफ द विकेट। अनिकेतचा ओ भीमर, पंचांचा इशारा लगेच आलेला आहे। नो, नोला +2, फ्री हिट, नो आणि धावून एक शी 2। बघा लेग साईडला जो 3 नंबर खेळाडू आहे, हा देखील एक नवीन युवा खेळाडू तयार होतोय। बंदर पाखाडी ग्रामीण क्रिकेटमध्ये तयार होण्यासाठी काही खेळाडूंची गरज आहे आणि बंदर पाखाडी संघ तयार होतोय। मास्टर जर पाहिला बंदर पाखाडी तर प्रमोद पाटील त्यांचा संघ, दुसऱ्या बाजूला हा एक युवा खेळाडू घेऊन सजवलेला संघ, विवेक भंडारी, प्रणय कोळी, आणि उंच मारलेला आहे, मात्र फ्री हिटचा बॉल आहे। शुभम येतोय, झेल घेतोय, रनआउटची संधी नाही। एक धाव मिळेल, एका धावाने धाव संख्या आता मात्र दुहेरी अंकामध्ये। एकूण धाव संख्या 1.2, 10 फॉर द लॉस ऑफ 3 विकेट। 72 धावांची गरज। अनिकेत महाडिक सज्ज होते, पुढचा चेंडू, आपली आवडती शैली जी आहे त्या पद्धतीने अक्षय प्रयत्न करतोय, मात्र टप्पा पडल्यानंतर एक लेग कटर जो आपण पाहत आहोत, तो अनुभव, फिटनेस फार आवश्यक आहे प्रत्येक खेळाडूला। पुढचा चेंडू, आता मात्र या चेंडूला आडव्या बॅटने रॉश आहे त्या ठिकाणी। एक धाव तर पूर्ण होते, एका धावेने धाव संख्या पुढे सरकते। एकेरी दुहेरी धावांनी काही होणार नाहीये, कारण तुम्हाला चौकार आणि षटकारांची आवश्यकता है। बड़े हिट आएंगे तो ही मौका मिलने वाला है। 82 रन बनाने हैं और बहुत ही बड़ी मंजिल की तरफ आपको मार्गक्रमण करना है। जब तक कि इस गेंद को खेलना चाहते थे, बल्ले का अंदरूनी हिस्सा लगकर, जब तक कि गेंद शॉट बैकवर्ड स्क्वायर लेग की तरफ गई, रनआउट का मौका, डायरेक्ट हिट गॉन। इसके पहले 19 गेंदों में जिन्होंने 53 रनों की धुआंधार विस्फोटक पारी खेली, विकेट कीपर एक लेजेंड खिलाड़ी टेनिस क्रिकेट के, बंदर पाखाड़ी टीम से जिन्होंने अपने क्रिकेट की शुरुआत की, श्री गणेशा किया, सह्याद्री नगर के ग्राउंड से बॉक्स क्रिकेट, फिर ओरम क्रिकेट, फिर सैंडी एसपी टीम ने एसपी बॉयज, और उसके बाद निश्चित तौर पर आज ग्रामीण क्रिकेट में और गांव टू गांव क्रिकेट में बंदर पाखाड़ी टीम के लिए अपना योगदान देते हुए डायरेक्ट हिट और एक विकेट का पतन। इसी तरह से यश पटेल आउट
अब नए गेंद बल्लेबाज जा रहे हैं। वैभव वैभव को केवल बल्लेबाजी नहीं करने लेकिन बड़े बड़े हिट लगाने की जरूरत, जहां से मैच को एक अलग रूप दे सकते हो, क्योंकि विजय तिवारी 11 के लिए एक बड़ा लक्ष्य यहाँ पर पूरा करना है। और केवल ये मुश्किल नहीं है, नामुमकिन भी नहीं है, लेकिन आपका नजरिया किस तरह से हो, पॉजिटिव फ्रेम ऑफ माइंड के साथ, सकारात्मक दृष्टिकोण के साथ आपको खेलना होगा। और यही एक उचित पर्याय पर्याप्त होगा आपके पास। ये देखिए स्लोअर वन गेंद, गति परिवर्तन, कोई वहां पर फुट मूवमेंट नहीं थी, फुटवर्क का कोई इस्तेमाल नहीं किया, मेरिट ऑफ द बॉल खेलने की जरूरत थी। ओवर की समाप्ति, 2 ओवर की समाप्ति के बाद रन संख्या केवल 12 रन, 4 विकेट के नुकसान पर। जीतने के लिए 70 रनों की जरूरत। गेंदबाजी के लिए शुभम, युवा खिलाड़ी, एसवीआईएस कांदिवली, सॉरी बोरिवली गोराई टीम के लिए, जिन्होंने स्कूल क्रिकेट खेला। इस साल नॉर्थ स्टार ट्रॉफी में रबर बॉल रेनी क्रिकेट में जिन्होंने कमाल की गेंदबाजी की, वही गेंदबाज शुभम अब गेंदबाजी के लिए हम देख रहे हैं। यश को इसके पहले हमने देखा था। बहुत सारे ऐसे खिलाड़ी हैं जो रफ्तार के साथ लेदर क्रिकेट में, जब शिफा स्ट्राइकर्स आज खेली मलाड, अंकुर यादव को हमने देखा। उसी तरह से ये भी युवा खिलाड़ी है, चारकोप सेक्टर 4 से बिलोंग करते हैं, और जहां से एक अलग क्रिकेट का खेल। रन संख्या टोटल 13 रन है, नॉट 12 रन, 13 रन है। तो अब 769 की जरूरत। शुभम तयार गोलंदाजी करणारी संघासाठी तिसरं वैयक्तिक, पहिल्या षटकातील पहिला चेंडू खाली राहतोय, पहिला चेंडू सरळ निघून जातोय यष्टीरक्षकाच्या हातात। ज्या प्रकारची खेळपट्टी आपण पाहतोय, जे आहे त्या ठिकाणी गुडलेनचा स्पॉट जर आपण पाहिला तर खेळपट्टी निश्चितपणे फलंदाजाला जितकी पोषक आहे तितकीच गोलंदाजांना देखील आहे। राम सावंत पिच क्युरेटर यांनी ज्या पद्धतीने मेहनत घेतलेली आहे, कबड्डीचं मैदान, टफ क्रिकेट किंवा ही खेळपट्टी, सर्व आयोजक यांचं देखील विशेष आभार, कौतुक। ज्या प्रकारे 15 दिवसांपूर्वी या मैदानाचं स्वरूप वेगळं होतं, 11 ते 10 डिसेंबरला, आणि आज आपण पाहतोय काल 2 दिवसामध्ये एक वेगळं नंदनवन या ठिकाणी फुलताना। येणाऱ्या दिवसामध्ये मोठं स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स, इंडोर गेम्स देखील असणार आहे, इंटरनॅशनल लेवलचं स्विमिंग पूल, फुलटॉस, लो फुलटॉस, आणि पलीकडे आपण ज्या फ्लड लाईट्स पाहतोय, ज्या ठिकाणी फुटबॉलचं ग्राउंड तयार केलेलं आहे, फिफाच्या ज्या रूल्स रेग्युलेशन प्रमाणे, जे आपण पाहतोय जे गवत आहे, ज्याच्या खाली 1.5 फूट खोदून त्याच्यावरती वाळूचा थर आहे, समुद्रकिनारी जी वाळू आहे ती, आणि त्याच्यावरती मातीचा थर तयार करून जे आपण पाहतोय। अजून एक चेंडू डॉट, खूप चांगला बॉलिंग अटॅक आहे, प्रणय कोळी, अनिकेत महाडिक, शुभम, या तिघांच्या माध्यमातून जर आपण पाहिला तर। आणि अजून एक चौथा गोलंदाज, याला देखील आपण पाहू शकतो, अजिंक्य धुमाळ। त्यामुळे खूप चांगला बॉलिंग अटॅक आपल्याला पाहायला मिळतोय, संतुलित गोलंदाजी, याचं प्रात्यक्षिक। पुढचा चेंडू, आता मात्र हा देखील ऑफ कटर, लेग कटर, ऑफ कटर, खूप चांगल्या प्रकारे बोट फिरवतोय चेंडूवर, जी आवश्यकता आहे। धाव संख्या 13, 4 गडी बाद। मी डबा घेऊन आलो, कारण काल कसं काही दुपारी पण संपले, रात्री पण संपलेलं, म्हणून बोललो ऑप्शन ठेवायचं। तिकडे काय बघूया ना, काही नाही ते पण। आता मात्र शेवटच्या चेंडूवर अप्पर कट, आणि हा चेंडू जातोय सीमा पार, बघूया, बरोबर चौकार। 4 ना सर, नाही डिक्लेअर आहे, 1 रन, एकच धाव। धाव संख्या 3 ओव्हर नंतर 14, 1 धाव। किती लवकर ओव्हर रेट संपलाय बघा। महादेव बॉयज, साईशा 11, काइंडली रिक्वेस्ट, महादेव बॉयज टॉस जिंकल्या, लवकरात लवकर क्षेत्ररक्षण स्वीकारायचं आणि तुमचा राखीव खेळाडू कॉम्बॉक्स मध्ये आला पाहिजे लवकर। दोन्ही संघांना विनंती आहे, राखीव खेळाडू आला नाही तर पेनल्टी राहील 3 धावांची। अजिंक्य धुमाळ कटर, बंदर पाखाडी 11 संघाकडून आपण कित्येक खेळाडूंना पाहिलं, काल काही खेळाडू खेळले, किरण कुळे याचं देखील हार्दिक स्वागत। अजिंक्य धुमाळ, पहिला चेंडू, पहिला चेंडू ऑफस्टंपच्या बाहेर, पंचांचा इशारा वाईड, वाईडला प्लस, धावून येतोय का? यस, नाही घेतलेला आहे, वाईडला प्लस आहे ना, एक पळून काढले ना, एक रन डिक्लेअर होता का? यस डिक्लेअर होता, त्यामुळे 2 धावा। धाव संख्या 14 आणि 2 16, 16, पहिलाच वाईड आणि डिक्लेअर होता। टप्पा पडल्यानंतर स्पीडने
4 ते 5 फॉलांचा रनअप आहे. चांगला टप्पा पडून राईज होणारा चेंडू आहे. त्या प्रकारची याच्याकडे देखील ती शैली आहे. धावसंख्या 16. अजून फक्त बॅट फिरवली जाते. ज्याला टिपिक हो बघा, अक्षरशः असं इच्छा झाली की तिन्हीच उडवावे. आणि अजून एक खेळाडू बाद. गडी क्रमांक 5 बाद होतोय विजय तिवारी 11 संघाचा. अतिशय नाजूक स्थितीमध्ये संघ आहे. विजय तिवारी 11 संघाच्या आक्रमक फलंदाजांना करावी लागेल तरच या सामन्याचं गणित समीकरण बदले. मोठं आव्हान आहे. 12 चेंडू मध्ये 68 म्हणजे सोपं आव्हान नाहीये. पहाड़ को चीर कर रास्ता बनाना है नामुमकिन नहीं, मुश्किल भी, लेकिन जिस तरह की बल्लेबाजी चल रही है, इस तरह के जो टॉप के बल्लेबाजी क्रम के 2-3 बल्लेबाज आउट होने के बाद पूरी तरह से दबाव और प्रेशर इन नए बल्लेबाजों पर, नए बैटर आए हैं जिनका नाम है प्रीतेश. काय म्हणतोयस? ऑफ स्टंप के काफी बाहर, अंपायर का इशारा वाइड. देखिए, जब जब इस पिच पर आप एक्स्ट्रा एफर्ट देने के लिए जाओगे तो ज्यादा कुछ नहीं, लेकिन अगर लाइन लेंथ से गेंदबाजी करेंगे, राइट ऑन द पिचिंग, जो एक कॉरिडोर होता है ऑफ स्टंप पर, गुड लेंथ का स्पॉट जहां से आपको मौका मिल सकता है अगली गेंद. अब देखिए, ये कॉरिडोर है जहां पर एक चैनल में गेंदबाज को करने की जरूरत वही आवश्यक है, जिससे बल्लेबाज कुछ अलग अजीबोगरीब स्ट्रोक खेले ताकि एक मौका बने. और वही कोशिश प्रयास यहाँ पर करने की जरूरत. 3 गेंदे शेष अगली गेंद. आता मात्र थोडासा मागून फिरवला चेंडू. ओळख आहे अजिंक्य धुमाळची, कटर लेदर क्रिकेट खेळतात त्यामुळे तो देखील अनुभव आहे. आणि सुरुवातच आपण पाहिलं तर याच टेनिस बॉल पासून याची देखील झाली. त्यानंतर लेदर क्रिकेटचं बऱ्यापैकी ज्ञान आपण पाहतोय. त्यामुळे टप्पा चांगला ठेवावा लागेल आणि ते ठेवतो या ठिकाणी. स्लोवर बॉल थोडासा बाहेर काढला आणि पंचांचा इशारा तो वाईड आहे. म्हणजे या मध्ये 1 2 3 वाईड आपण पाहतोय. मला वाटतं 3 की 4, 3 वाईड. धावसंख्या 1 ने पुढे सरकते, ती म्हणजेच 18. अजिंक्य धुमाळ गोलंदाजीसाठी सज्ज. या षटकातील अजूनही 2 चेंडू शिल्लक. यानंतर आपण पाहिलं तर अजून 1 ओव्हर बाकी आहे. आता मात्र टायमिंग, प्रॉपर टायमिंग आणि आउट ऑफ द पार्क षटकार. थोडस वेगळं करण्याचा प्रयत्न मानस मनोदय गोलंदाजचा आणि त्याच्यावरती प्रहार. देर से या दुरुस्त आहे, लेकिन इस तरह की बल्लेबाजी की जरूरत. आज या स्पर्धेतील गेल्या काल आणि आजच्या 2 दिवसातील पहिलं अर्धशतक आपण पाहिलं. झंझावती विस्फोटक खेळी, घणाघाती फलंदाजी, आक्रमकता ठासून भरलेली त्या फलंदाजीमध्ये. 19 चेंडूमध्ये तब्बल 53 धावा कुठल्यात अक्षरशः. ऑन द राईज समोर अनिकेत माडिकच्या हातामध्ये सोपा झेल. खेळाडू बाद, गॉन. अनदर विकेट डाऊन. विकेट नंबर आपण पाहत आहोत जो गडी बाद झालेला आहे. 6 विकेट्स 4 ओव्हर नंतर. धाव संख्या 24. 6 चेंडू 58 धावांची गरज. आणि बॅटिंगला आता येतोय निलेश. स्वाद भरे शक्ती भरे, पार्लेजी का प्रोडक्ट. विजय तिवारी 11. एक चांगला षटकार आपण पाहिला. फलंदाज शुभम वैभवच्या बॅट मधून, मला वाटतं प्रितेश होता. यश की वैभव अजूनही आहे तिथे. शेवटचं षटक घेऊन गोलंदाज चेतन, सॉरी केतन आहे, नॉट चेतन. मगाशी मी याच गोलंदाजाबद्दल म्हणत होतो, खेळाडू बद्दल. युवा टॅलेंट बंदरपाखडी गावातील जर आपण एकूण लोकसंख्या पाहिली तर मोजकेच आहे. त्याच्या बाजूला परिसर आपण पाहिला, त्या परिसरामधून सर्व खेळाडू ज्या, आणि पहिला चेंडू लेग ब्रेक ज्या पद्धतीने टाकला, सोडला चेंडू. पंचांचा इशारा ते वाईडला +2 धावा. आणि मास्टर्स संघ देखील आहे यांचा, ज्यामध्ये प्रमोद पाटील ज्यांनी देखील ओपनचं क्रिकेट छान खेळलं. यानंतर महादेव बॉईज साई शाह 11. जसा सामना संपेल त्वरित तुम्हाला मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. पहिली फिल्डिंग करणार महादेव बॉईज. पुढे सरसावत निलेशने मारलेला फटका. ठीक है, नीलेश की बल्लेबाजी करने की एक अलग स्टाइल है जब जब वो खेलते हैं. पीपीएल में भी हमने देखा है, जब टीम की ज़रूरत है और जब जब संडे को उन्हें मौका मिलता है जिस टीम से खेलने के लिए, पूरा अपना 100% देने वाले खिलाड़ी है. टीम की ज़रूरत को मद्देनजर रखते हुए बल्लेबाजी हमेशा करते हैं. ओ ये देखिए,
विकेट का पतन, लेकिन ये कहाँ चले कहाँ चले, विकेट का पतन। और ये देखिए आउट। ये अपने आप में केतन खेल रहे हैं। अब नए बैटर तो नीलेश आउट हो चुके हैं। बैटर का नाम खालिद, खालिद शेख। खालिद लवकर चला। चार, काल सिद्धेश्वर 11 पहिल्या दिवसामधून आले, आज अजून बाकी आहेत। 4 चेंडू 55 धावांची गरज। मुकेश भंडारी साहेब यांचं देखील आगमन झालेलं आहे। आदरणीय गुरुवर्य समालोचक निषाद कोरा सरांचं देखील हार्दिक स्वागत। आणि या चेंडूवर आक्रमण, चेंडू सीमा पार, उत्तुंग षटकार। विजय तिवारी 11 विरुद्ध बंदर पाखाडी 11 या संघाने 82 धावांचं लक्ष दिलंय। ग्लेन वैती याने 19 चेंडूमध्ये 53 धावांची तुफानी खेळी केली। जबरदस्त हा संघ आहे। उत्तर मुंबई प्रीमियर लीग जर झाली तर निश्चितपणे या संघातील 8 ते 9 खेळाडू निश्चितच आयकॉन म्हणून होऊ शकतात, खेळू शकतात। अजिंक्य धुमाळ ज्या पद्धतीने आपण पाहतोय, विवेक भंडारी आहे, शुभम आहे, अनिकेत आहे, प्रणय आहे, ग्लेन आहे, अवी आहे। राईट आर्म ओव्हर द विकेट। पुढचा चेंडू केतन, लेग ब्रेक, पंचांचा इशारा येतोय वाईड। ज्या ज्यावेळेस लेग कटर किंवा स्लोअर वन चेंडू मध्यम गती गोलंदाजाने प्रयत्न केला त्यावेळेस आपल्याला अवांतर धावा पाहायला मिळाल्या। आता देखील आपण टेस्ट पाहतोय ज्या ठिकाणी शक्य होतं, मात्र थोडस दुरून फिरवण्याचा प्रयत्न, जलद गतीने टाकलेला चेंडू तितकाच आक्रमकपणे थोडस मिसफिल्डिंग झाली, मात्र विवेक भंडारी त्या ठिकाणी फील्ड करतोय। एका धाव्याने सिंगलने धाव संख्या 34 की 35। 2 चेंडू 47, एक बॉल बाकी आहे। पुढचा चेंडू पुढे सरसावत खालिद आणि विजयी संघ ठरतोय। फक्त आपण पाहतोय 36 धाव फलकावर पाहायला मिळाल्या। आणि आता पुढील सामना सुरू होणार आहे। 47 धावांनी हा विजय प्राप्त केलेला आहे। विजयी संघाचं हार्दिक अभिनंदन। बंदर पाखाडी 11, महादेव बॉईज चला फिल्डिंगसाठी तयार राहायचं आहे। त्वरित दोन्ही संघांचे राखीव खेळाडू समालोचन कक्षामध्ये या। आणि साईशा 11 आपल्याला आपली सलामीची आघाडीची जोडी मैदानात पाठवायची आहे। दोनों संघाने विनंती रहेगी, एक्स्ट्रा प्लेयर कमेंट्री बॉक्स में आए। फील्डिंग करेंगे महादेव बॉय जिन्होंने टॉस जीता तो पहले गेंदबाजी करने का निर्णय लिया है, और साइशा 11 अपने प्रारंभिक बैटर को अंदर भेजना है। एक्स्ट्रा प्लेयर कॉम बॉक्स में आए। थैंक यू।